नमस्कार मंडळी, श्रीराम समर्थ. होळीच्या दिवशी आपण जर काही नियमांचे पालन केले तर आपण केलेल्या पूजेचं, सेवेचं, उपायांचे जर का आपल्याला फळ पाहिजे असेल तर आपण होळीच्या दिवशी हे काही नियम आवर्जून पाळले पाहिजेत. तर यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी 2 मार्च 2026 सायंकाळी 5:55 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळे होळी दहन 2 मार्च रोजीच केले जाईल. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 3 मार्च रोजी रंगपंचमीचा सण म्हणजेच काही ठिकाणी त्याला धुळवड असेही म्हटले जाते. तर हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल. होळीच्या दिवशी काय करावे आणि कोणते नियम पाळावे तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. तर होळी दहनाच्या दिवशी काय करावे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. तर ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावरच करावी. तसेच या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येतो. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा आवर्जून लावावा. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेणाचे गोळे म्हणजेच शेणाच्या गौऱ्या ज्याला आपण म्हणतो, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरावे. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा माराव्यात. त्यानंतर या वस्तू होळीत जाळून टाकाव्यात. या दिवशी गरिबांना दान करा, कारण होळीच्या दिवशी दान करणे अतिशय शुभ मानले जाते. तर या दिवशी कोणते नियम पाळावेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नंबर 1, होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कुणालाही पैसे उधार देऊ नका. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे शुभ आशीर्वाद थांबतात. तसेच पैसे देऊही नका आणि घेऊही नका. नंबर 2, होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. पूजेदरम्यान हे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. नंबर 3, होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका, कारण या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो. नंबर 4, नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये, हे अशुभ मानले जाते. नंबर 5, ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी होळी दहनाजवळ येऊ नये व होळीची पूजा देखील करू नये. ज्यांना होळीच्या दिवशी 4था दिवस असेल तर त्यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या ठिकाणी जाऊन होळीला हळदी, कुंकू, फुले, अक्षदा वाहून होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात आणि नैवेद्य दाखवावा. नंबर 6, होलिका दहनाची पूजा करताना स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे. दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून बसू नये. नंबर 7, होलिका दहन करताना प्लॅस्टिक किंवा रॉकेलने होळी पेटवू नये. होलिका दहन नेहमी बारीक गवतानेच तूप टाकून कापूरवडीचा वापर करून पेटवावी. नंबर 8, होळीच्या दिवशी चुकूनही घरात मांसाहार बनवणे, त्याचप्रमाणे मद्यपान करणे वर्ज्य आहे. नंबर 9, ज्यांना सूतक असेल, मासिक धर्म असेल त्यांना होलिकेची पूजा करता येणार नाही. मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर पूजा करू नये. होळीच्या दिवशी 5वा दिवस असेल तर महिलांनी डोक्यावर पाणी घेऊन घर स्वच्छ करून घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडावे आणि मगच होळीची पूजा करावी. नंबर 10, होळीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावे. कुठेही घाण ठेवू नये. घरात जर का घाण असेल, कचरा असेल, धूळ असेल तर यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात तयार होते आणि होळीच्या दिवशी जर का घरात या सर्व गोष्टी असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरात चुकूनही येत नाही. माता लक्ष्मी घरातून निघून जाते. नंबर 11, होळीच्या दिवशी बाहेर मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्रिया केल्या जातात, म्हणून होळीच्या दिवशी कोणी चुकूनही काहीही खायला दिले तर ते चुकूनही खाऊ नये. नंबर 12,
होलिका दहन आनंदानेच करावे. या दिवशी आणि दुसऱ्या करीच्या दिवशी कोणीही रडू नये किंवा कोणाला अपशब्द बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये, कोणाशीही भांडू नये. कारण होळी हा सण वाईटावर विजय प्राप्त करण्यासाठी साजरा केला जातो. नंबर 13. होळीच्या दिवशी होळीची राख पुरुषांनी कपाळाला लावायची आहे आणि महिलांनी गळ्याला लावायची आहे. यामुळे आपली कीर्ती वाढते, प्रगती वाढते, अशी धार्मिक मान्यता आहे. नंबर 14. होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा खूप मोठी असते. त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल किंवा पंचगव्य टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपण केलेल्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं. नंबर 14. होळीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी होळीची राख थोडी घरी आणायची आहे आणि ती आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यात थोडी थोडी टाकायची आहे. त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होतात. नंबर 15. होळी प्रज्वलित करण्यासाठी चुकूनही आंब्याच्या झाडाचं, वडाच्या झाडाचं आणि पिंपळाच्या झाडाचं लाकूड वापरू नये. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते. ही सर्व झाडे शुभ असली तरी त्याचं लाकूड होळी प्रज्वलित करण्यासाठी वापरू नये. नंबर 16. होळीच्या दिवशी घरातील स्त्रीचा चुकूनही अपमान करू नये. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्याचप्रमाणे मुलींचा देखील अपमान करू नये. तसेच मोठ्यांचा, आईवडिलांचा देखील अपमान करू नये. नंबर 17. होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी कर असल्यामुळे या दिवशी पती पत्नीने चुकूनही एकत्र झोपू नये. आपण होळीला पुरणपोळीचा नैवेद्य होळीच्या दिवशी करत असतो. होळी आणि पुरणपोळी यांचे अगदी जवळचं नातं आहे. बऱ्याच जणांच्या घरी शक्यतोवर पुरणपोळीच केलेली असते. तर पुरणपोळी असेल तर त्याचा नैवेद्य किंवा तुम्ही जे काही गोडधोड या दिवशी बनवलं असेल तर त्याचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायचा असतो. 1 खोबऱ्याची वाटी, 1 पाण्याने भरलेला नारळ, विड्याचे पान, लवंग हे होळीमध्ये अर्पण करावं. होळीला हळदी कुंकू लावावं. मनापासून नमस्कार करावा. कारण आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करत असतो. साधारणत एवढे साहित्य आपल्याला लागत असतं. पण जर या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही साहित्य असेल किंवा तुम्ही अजून काही वापरत असाल तर तुम्ही तेही घेऊ शकता. काही ठिकाणी होळीमध्ये काळी तीळसुद्धा टाकले जातात. तर प्रत्येक साहित्य आपल्याकडे असलंच पाहिजे असं काही नाही. सामान्यपणे एवढे साहित्य तर लागते जे मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर आता होळी पेटवल्यावर तुम्ही प्रार्थनासुद्धा करू शकता. तुमच्या मनातील जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे ती जाण्यासाठी सुद्धा प्रार्थना करू शकता. किंवा तुम्ही स्वतःच्याच मनाशी एक निश्चय करायचा की मी या गोष्टींचा आजपासून त्याग करत आहे. ज्या माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही वाईट झाले ते मी या होळीच्या अग्नीमध्ये दहन करत आहे. तर अशा पद्धतीने सर्व नकारात्मक गोष्टी या दिवशी सोडून द्यायच्या आहेत आणि एका नवीन जीवनाला सुरुवात करायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला काही गोष्टी घडतात आणि त्याचा आपल्याला खरोखर खूप त्रास होतो, तर या सर्व वाईट गोष्टी आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये स्वाहा करायच्या आहेत. म्हणजेच काय तर दहन करायच्या आहेत. तर हे जे सगळे नियम पाळले तर नक्कीच ह्या होळीला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि माता लक्ष्मीचीही तुमच्यावर प्रसन्न होतील. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता नक्की लिहा. धन्यवाद.